आपण आज पंचांच्या भूमिकेत मिस्टर मडुपाडाने आपण बघितलं तर एक दर्जेदार अशी स्पर्धा आणि आज सोमवारचा दिवस निवडला या स्पर्धेसाठी. बॅकफुटला जाऊन आपण बघितलं तर कटचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता बॅटरने बॉलमध्ये. इथे मात्र आपण पाहिलं कनेक्शन नाही आहे. निर्धावच्या स्वरूपात हा बॉल येताना पाहायला मिळतोय आणि या निर्धाव बॉलमुळे आपण पाहिलं तर काय धाव फलकावर धावा आहे स्थिर. पुढे येऊन खेळण्याचा मात्र प्रयत्न केला होता कारण की दोन जे बॉल हाताळले होते ना की बॅटरने बॅकफुट न खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा बॉल होता थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता की बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कनेक्शन करायचं होतं संदीप बॉल्बी या बॅटर्सला. एक आपण बघितलं तर मग धाव तिकते आपण पाहिले तर घेतली गेली आणि त्या एका धावमुळे आपण बघितलं की स्ट्राईक रोटेट झाली आहे. जयदीपला मिळते स्ट्राईक. आता जयदीपच्या बॅट मधून आक्रमण केलंय बॉलवर बॉल हवेत आहे बॉलच्या खाली फिल्डर तिकडे कॅच कंप्लीट केला जातोय वाईड लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने आणि फलंदाज पहिला गारद केला जाईल. पहिला खेळाडू मात्र बाद केला जातो आणि पहिली सफलता विशालच्या खात्यामध्ये. खूप खूप धन्यवाद डीजे. अगदी लवकर फलंदाज बाद झाले तर जयदीप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हवेच्या विरोधात त्या दिशेने खेळणं भरपूर कठीण जात आहे आणि ते चित्र पाहायला मिळालं. आता मैदानाच्या आतमध्ये येतात मिस्टर विश्वनाथ बराब एमबी बागपाडा संघासाठी. विश्वनाथ माइंडसेटने आलेत की उलटा खेळूया परंतु हा बॉल चुकीचा निवडला. बॉलरने देखील पाहिलं आणि नक्कीच हा बॉल टाकला. बघितलं होतं कारण की हा बॉल कोणत्या दिशेने खेळायचा बॅटरचा कारण की हा आधीच मित्रांनो मेसेज पोहोचवला होता की बॉलरला बॅटरने 1 रन्स आली आहे 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू होता पाहिला पण तर मग हो नेम मात्र इथे करण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव मात्र इकडे मिळाली आहे. एका धाव्याने संघाची टोटल आपल्याला पाहायला मिळाली फलकावर ती म्हणजेच 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. धाव फलकावर आपण जर बघितलं तर मग नियंत्रण ठेवलं गेलं पहिल्या ओव्हरमध्ये. नियंत्रण तोडलं जाईल का दुसऱ्या ओव्हरमध्ये खेळ कसा होते पाहूया. थँक्यू डीजे. बघा पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इथे आपण पाहू शकतोय कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये एमबी बागपाडा संघ आपण बघितला ना तर स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. धावा नाही आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आणि जयदीपची विकेट. विश्वनाथ आणि जयदीप विश्वनाथाने आपण बघितलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. फलंदाज पुन्हा अडचणीमध्ये आलाय. आणखीन एक विकेट डाऊन. बघा इथे फलंदाज आणखीन एक बाद झाले तर आणखीन एक धक्का लागतोय रनआउटच्या स्वरूपात. एमबी बागपाडा संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळालाय.
मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू जर आपण बघितलं येता येता मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर क्रिकेटच्या दिशेने आपण वळतोय. क्रिकेटच्या दिशेने आपण जर वळत असताना बघितलं तर मग एमबी टीमची जी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे ना, बाद होणाऱ्या खेळाडूंमध्ये आपण नजर टाकली तर संदीप आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आहेत. परंतु जयदीप पहिले खेळाडू आपण पाहिलं बाद झाले. त्यात नंतर बाद होणारे खेळाडू आपण बघितलं तर विश्वनाथ. संदीपसाठी हा बॉल मात्र आपण पाहिला तर मग टाकला होता पुढे, ताकद झोकली होती फटक्यामध्ये, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहतोय आपण. फिकी येताना पाहायला मिळाले. 2 धावा इथे मिळाल्यात. इकडे नेमकं आपण पाहू शकतोय तर काय मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण बघितलं ना तर बाउंड्रीज धावा हा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. बाउंड्रीज मध्ये आपण बघितलं तर उतरण्याचा प्रयत्न करावा लागेल, इन्व्हेस्ट करावा लागेल, कारण की जर तुम्हाला फलकावर योग्य त्या धावा उभा करायच्या आहेत. थोडा पण बघितला तर मग हा बॉल आहे ना अंतिमच्या क्षणाला मी तर म्हणेन मग खेळला, कारण की विकेटच्या जवळ येणारा बॉल होता. बॅटरचा इंटेन आपल्याला दिसून आला होता की कदाचित हा बॉल जर मिस केला असता तर अडचण वाढली असते, परंतु रिस्की शॉट खेळला गेला बॅटर संदीपने. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 3 चेंडूचा खेळ आणखीन देखील शेष आहे आणि फलकावर धावा पाहिल्या आपण तर आहेत काय 4 बॉल 4 झाले. बघा इकडे आपण पाहू शकतो एक छोटीशी आमच्या स्कोअर मध्ये आपण बघितलं तर मिस्टेक झाली होती आणि नक्कीच ती सुधारली गेली आहे, कारण की जवळजवळ आपण बघू शकतो की मग आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं की पुन्हा की आता 5 चेंडू झालेले आहेत कम्प्लिटली. फलकावर धावसंख्या पाहिली आपण, धावसंख्या आहे सफल झाले. अगदी ऑप्शनची लाईन मात्र बॅटवर घेतलाय, बॉलला मात्र खेळलाय. कौ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने बॉल चाललाय 4 धाव्यांसाठी. येथे महत्वपूर्ण हात चौकार. अकरा बॉल थँक्यू डीजे. 2 ओव्हरचा खेळ, फलकावर फक्त 11 धावा. एमबी बागपाडा संघ आपण पाहिला तर मग थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळते, परंतु एक बाउंड्री मिळाली आहे जी या दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मिळाली आहे. आणि अशाच बाउंड्रीजचा मात्र आपण बघितलं तर मग विचार करावा लागेल. किरण आलेत आता बॉलिंग मार्कवर नंबर 3 चा स्पेल फेकण्यासाठी. किरण गोरडाच्या हातामध्ये हा बॉल सोपवला जातोय आणि समोर बॅटर आपण पाहिले तर मिस्टर संदीप आपल्याला बघायला मिळत आहेत. किरण आपण पाहिलं तर मग तिसऱ्या स्पेल मध्ये बोलवलं गेलंय. खास करून आपण पाहिलं तर गवलीपाडा टीमसाठी मागची स्पर्धा आठवत आहे, कारण की बॅटिंग छान केली होती किरण यांनी, मॅच विनिंग बॅटिंग केली होती. विचार होता पहिल्या बॉलवर उलटा फटका खेळू, परंतु हा बॉल उलटा फटका खेळण्यासाठी आपण बघितलं की तितका योग्य तो नव्हता, कारण की थोडासा बाउन्स घेणारा होता आणि त्यामुळे जो फटका खेळायचा होता तो मात्र प्रॉपरली खेळता आला नाहीये बॅटरला. एक लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल, एक बाउंड्री मिळाली, परंतु त्याच्यामध्ये आणखीन बाउंड्रीज मात्र टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल जर धाव फलक मोठं करायचं आहे. फुलटॉस होता, वळवला जातो हा बॉल मात्र आपण पाहिलं कवकाळ क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत तिकडे, बॉलला मात्र आपण पाहिलं पकडले गेले, फेकले गेले, तत्पूर्वी धावा मात्र जोडण्याचा प्रयत्न. आता नेमकं काय झालंय बघा, होत्याच नव्हतं झालं
आणि आपण पाहिलं तर इथे जिथे रन आउटचा चान्स घेण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव वाचली होती ऑलमोस्ट, परंतु ती दिली आहे असंच म्हणू शकतोय. आणि इकडे आपण पाहू शकतोय मग धावा 2 मिळाल्यात. धाव फलकाचा आकार 2 ने पुढे पोहोचला गेलाय 14च्या घरामध्ये. कम्प्लिटली आपण बघितलं तर हे तिसरं ओव्हर प्रगतीपथावर असताना पाहायला मिळालंय. आणि या तिसऱ्या षटकामध्ये किरण, हो हो हो, क्या बात आहे, ऑप्शनच्या बाहेर स्वीप केलाय. अगदी आपण पाहिलं तर मग लॉंगलेगचं क्षेत्र निवडलंय आणि बॉलला मात्र स्टँड मध्ये डिस्पॅच केलाय 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. इकडे आपण पाहू शकतो षटकार मात्र इथे ठोकला गेला आणि धावफलक 20च्या घरामध्ये पोहोचलाय. पुन्हा पाहिलं आपण तर एक क्षेत्रामध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. हा बॉल आपण पाहिला तर मग खेळला जातोय. फिल्डर आले तिकडे, उचललाय, फेकले गेले. 2 धावा मिळतील. 2 पेक्षा आपण पाहिलं तर मग जास्त काही मिळणार नाही, परंतु इथे रिस्क मोठा होता. एमबी टीमने आपण बघितलं तर इथे आता परतीचे संकेत दिलेत. चांगला खेळ मात्र सावरला गेलाय आपल्या संघासाठी. इकडून आपण पाहिलं तर मग योग्य त्या धावा जोडण्याचा मनसुबा दर्शवला गेलाय. योग्य त्या रीतीने आपण पाहिलं तर मग हा इथे खेळ आता या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग चालवण्याचा प्रयत्न केलाय. धाव फलकावर 22 दिसत आहेत. अजून देखील आपण पाहिलं तर येऊ शकतायत. क्रॉस गेले, शफल झाले, फटका खेळला, परंतु लॉंग लेगला फिल्डर त्याच्या हातामध्ये बॉल झेल पकडलाय आणि फलंदाज बाद. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. इकडे आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद झाला, परंतु जाता जाता हर्षद वळवीने छान कार्य केलं. परंतु आणखीन आपण पाहिलं तर मग कार्य पूर्ण करायचं आहे आपल्या संघासाठी. एक षटकार, एक चौकार आपण पाहिले, त्यानंतर आपण पाहिलं सिंगल डबल मध्ये आपण बघितलं तर योगदान दिलं गेलं. एकूण धावा आपण बघितलं तर 15 धावांचं योगदान देऊन परतला गेला हर्षद. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय सूरज. या ओव्हरचे चेंडू फेकून झाले तर 5. उलटा फटका आणि मात्र या वेळेला हा उलटा दिलाय झटका. 6 धावा, सुंदर फटका. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चला आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. 2 संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. वाघ प्रसन्न भावकाळ आणि वणवी स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा, 2 टीमचे संघनायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे. मैदानाच्या आतमध्ये बघितलं आपण तर काय झालंय तर खेळ जो सध्या तरी बदललेला पाहायला मिळालाय. 6 चेंडूचा खेळ शेष असेल. आता फलकावर आपण बघितलं तर 28 धावा आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि शेवटचं षटक आपण पाहिलं तर नितेश ठाकरे नावाच्या बॉलरच्या हातात सोपवलंय. नितेश ठाकरे आपण पाहिलं तर या संघाचा भरोशाचा खेळाडू आहे, परंतु तितकाच आपण बघितलं तर भरोशाचा खेळाडू स्ट्राईक एंड कडे देखील आहे. मिस्टर संदीप ओपनरचा खेळाडू आहे, चांगला खेळ करायचा आहे. फुटला मात्र कटचा फटका खेळला जातोय. बॉल मात्र गॅप मध्ये वेगाने प्रस्थान करतोय आणि पाहता पाहता बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि पहिल्याच बॉलवर मात्र स्वागत केलंय बॉलरचं. चौकार आणि 4 धावा. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चौकार पहिल्या बॉलवर ठोकला गेलाय संदीपना. धाव फलकावर 32. नितेशचं स्वागत चौकाराने केल्यानंतर आपण पाहिलं की इकडे थोडंसं प्रेशर त्यांच्यावर देखील टाकण्याचा प्रयत्न केला जाईल.
हा गुडलँड स्पॉटवर टाकलेला बॉल होता. पाहिला आपण तर बॅटर खेळण्याचा प्रयत्न केला होता संदीपनं. एका बाजूने आपण पाहिलं तर मिड विकेट या क्षेत्रामध्ये, परंतु टायमिंग तितकं प्रॉपर झालं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये सूरजने जो एक फटका सजवला गेला होता मागच्या बॉलवर, उलटा फटका 6 धावा आणि नजाकत दर्शवली गेली होती. आणि तशाच प्रकारचं काहीतरी क्रिकेट खेळावं लागेल आता इकडे. बघितलं तर हा बॉल हवेत आहे. फिल्डर आले तिकडे, स्वतः गोलंदाज आणि झेल पकडला जाईल. फलंदाज होईल बाद. फलंदाज मात्र आपण पाहिला तर सूरज बरब. आता मात्र तंबूच्या आश्रयाला, कारण की कॉट आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे इथे पकडले, कॅच पकडले गेले आणि सफलता बॉलरच्या खात्यामध्ये. काय झालंय काय माहित, बॅलन्स बिघडलाय माझा. शिट. आपला काय नाव याचं कोण तुमच्यात कॉमेंटेटर कोण आहे? तुमच्या जोडीला कॉमेंटेटर येते कोण? यो सांगत होता मला. मग जॉईन व्हायला सांग ना त्याला. थोडा थोडा चालतंय ना आपल्या पलशाच्या पाड्याच्या टीमचा एक तो चांगला आहे. हा का? कोण आहे तो गणेश फरले, तो बोलतो. गणेश शर्मा चांगला आहे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण नजर टाकली तर नवीन खेळाडू येत आहेत. ज्ञानेश्वर आपण पाहू शकतो आलेत मैदानाच्या आतमध्ये. शक्तिशाली खेळाडू, शक्तिशाली फटके खेळू शकतायत, परंतु मैदानाच्या आतमध्ये थोडेसे उशिराने आलेत. एमबी संघासाठी आपण पाहिलं तर मग धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. सध्या तरी फलकावर आपण पाहू शकतो 35 धावा आहेत आणि बॉल शेष आहेत. अक्रॉस मात्र हा फटका खेळण्यासाठी बॅटर, परंतु अक्रॉस जाऊन मात्र पूर्णपणे एलिव्हेशन नाही मिळालं. फटका प्रॉपरली बॅट मध्ये आला नाहीये, त्यामुळे जास्त जिथे धावा हव्या होत्या तिथे जास्त मिळणार नाहीये, तर मिळेल फक्त एक धाव. फलकावर धावा झाल्यात 36. बॉल शेष आहे मात्र या इनिंगचा ऑन अँड ओनली फक्त एक आणि नेक. फटका ठोकला जाईल का? नेक, कारण की या एक बॉलवर एक चांगला नेक फटका ठोकला तर धाव संख्या ना तुम्हाला 36 वरून जर चौकार आला तर 40, षटकार आला तर नक्कीच 42, म्हणजे फायदाच फायदा. परंतु चौकार षटकार येईल का? हवेत खेळला गेला फिल्डर तिकडे, कॅच हातात आला, निसटला गेला. बॉल मात्र आपण पाहिला तर बाउंड्री लाईनला इथे मात्र वेधतोय आणि बघा शेवटच्या बॉलवर चौकार मिळाला आणि या चौकाराने टीमची टोटल मात्र आपण पाहिली तर 36 वरून 40च्या घरामध्ये पोहोचली आहे. आणि त्यामुळे आता आपण पाहतोय की फाईट करण्यासाठी मिळालेला आहे हा टोटल. फाईट मात्र आता दुसऱ्या बाजूने एमबी टीम कशा प्रकारे करेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत. परंतु त्याआधी आपण जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये, तिथे केला जाईल हा टॉस. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. टॉस बॉक्स मध्ये 2 कर्णधार जोडलेत. निखिलजी पाटील साहेब देखील आमच्यासोबत जोडलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय हा टॉस. एका बाजूने न्यू स्टार मडवीपाडा, दुसऱ्या बाजूने नगरसेवक चषक 2026. कोण कॉल देत आहे? वडदी स्पोर्ट नगरसेवक चषक असा कॉल आणि येतोय नगरसेवक चषक. निखिलजी पाटील साहेब आपण दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा द्या आणि मंचावर आपण आदरपूर्वक विराजमान व्हा. नगरसेवक चषक असा कॉल दिला आणि तोच येतोय. वडदी स्पोर्ट्स टीम तुम्ही टॉस जिंकला गेलाय, काय निवडाल? शतरक्षण. मागची स्पर्धा खेळली, एक ट्रॉफी तुम्ही जिंकली आहे. बघा ती ट्रॉफी जिंकली भरपूर दिवसानंतर. किती वर्षानंतर जिंकली? 3 वर्षानंतर. 3 वर्षानंतर ट्रॉफी जिंकली आणि मग ती जिंकलेली ट्रॉफी गावामध्ये घेऊन जाण्याचा कसा आनंद होता, कसं नक्कीच तो जल्लोष होता? हो, खूप जल्लोष होता, नाचत गाजत गेलो. नक्कीच बघा, म्हणजे ट्रॉफी जिंकण्याचा आनंद काय असतोय ना तो अनुभवलाय तुम्ही. परंतु आपण बघितलं की आता या मॅच मध्ये आपण बघितलं तर भावकल संघाच्या समोर मॅच आहे, क्षेत्ररक्षण निवडले गेले. काय वाटतं की तुम्ही त्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखू शकताय? कमीत कमी धावाचं रोखण्याचा प्रयत्न करू. आज समोरचा दिवस आहे त्यामुळेच बस काही संघांचे खेळाडू आहेत आणि नाही. तुमच्या टीम मध्ये आज असं काही चेंजेस आहेत? हो, दोघे जण शॉर्ट आहेत. बघा, म्हणजे हा फटका असतो कारण की रेग्युलर क्रिकेट खेळतो आणि सोमवारी क्रिकेट खेळण्याचा हा फटका आहे. 2 खेळाडू नाही आहेत. परंतु काय वाटते तुम्हाला की मग भावकल संघाच्या समोर तुमची मॅच आहे, त्यांच्यासमोर खेळलात तुम्ही कधी? नाही, पहिल्यांदाच. चॅलेंजिंग मॅच असू शकते, पहिल्यांदा खेळणार. परंतु काय वाटते की मग तुम्हाला डॉमिनेट करण्यासाठी काय केलं पाहिजे तुमच्या माध्यमातून?
चांगलं खेळण्याचा प्रयत्न करून आणि चांगलं आपलं परफॉर्मन्स दाखवण्याचं काम करू. नक्कीच आपण बघितलं तर मग सगळं काही चांगलं करण्याचा प्रयत्न. एक प्रश्न असा असेल, नगरसेवक चषक हे आयोजन नियोजन काय म्हणशील? मडवीपाडा संघाचं आयोजन आहे आणि सगळे ट्रॉफीज ऑल इव्हेंट सगळं पाहता हो, खूप छान आयोजन आहे. आणि ही मॅच आहे ही प्रेक्षकांना एक देखणे पाहायला मिळू शकते. हो, नक्की. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. एजंटच्याकडे बघतो, एजे तुम्ही टॉस जिंकला असता, काय निवडलं असतं? फिल्डिंगच निवडली असती. असोसिएशनमध्ये तुम्ही किती वर्ष झाली खेळता येतं? 2 बक्षीस मारलेत, पण आमचं गेल्या वर्षी जरा बॅड लक होते. यावर्षी पण बॅड लकच आहे. बॅड लक असतं, गुड लक असतं, परंतु ज्या दिवशी बॅड लक जातं आणि गुड लक असतं ना, त्या दिवशी खूप आनंदाचा आनंद असतो. काय वाटतं आज तुम्हाला की आजचे मागचं तो बॅड लक होता, परंतु कदाचित आजचा दिवस गुड लकच्या दिशेने जाणार तुम्ही? नक्कीच आज म्हणजे आमची पोरं आहेत तशी चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. बघा, तुमच्याकडे देखील संधी आहे, कारण की या मैदानावर चांगला खेळ केला तर डेफिनेटली फायदा होऊ शकतो. परंतु काय केलं पाहिजे तुमच्या संघाने पुढे जाण्यासाठी? बॉलिंग लाईन चांगली झाली पाहिजे. बॅटिंग तर आमच्याकडे बॅटर तर आहेत. प्रश्न हाच असेल, या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप चांगलं आहे, ग्राउंड पण खूप चांगलं आहे. गेल्या वर्षी आम्हाला इथे एंट्री भेटली नाही. ग्राउंड बघूनच आम्हाला चांगलं खेळायला इथं वाटत होतं, ते यावर्षी आम्ही केली. नक्कीच, व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. व्हेरी ऑल द बेस्ट. कर्णधारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. नक्कीच आता जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. धावांचा पाठलाग करायचा 41 आणि त्या कशा प्रकारे पूर्ण केल्या जातात त्याचं धावतं विवरण करण्यासाठी जोडले गेले मायक्रोफोनवर आमचे साथी संरक्षक मित्र मिस्टर विजयजी भोई. बाक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद जयश्री ढुकले. मॅचला होती सुरुवात, दोन्ही टीमला देतोय आपण शुभेच्छा. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत बहुजन विकास आघाडी राजावली मडीफाडा विभाग आयोजित न्यू स्टार मडीफाडा च्या माध्यमातून नगरसेवक चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. मॅचला झाली आहे सुरुवात. मॅच क्रमांक 5 एमबी स्पोर्ट बागपाडा आणि रुद्राक्ष स्पोर्ट गवळीपाडा. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळले गेलेत, परंतु चांगले फिल्डिंग. नितेश ठाकरे आणि विशाल लाखात ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 10च्या सरासरीनं 10.25च्या सरासरीनं प्रति षटकामागे धावा अगदी बनवायच्या आहेत. सूरज बरफ, ओ यावेळेस सूरज बरफच्या विरोधामध्ये जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत. हवेच्या अगेन्स्ट मात्र स्ट्रोक खेळले गेले. फलंदाज नितेश ठाकरे आणि त्याच्या बॅट मध्ये आलाय षटकार. पहा, आज हवा देखील भरपूर सुटली गेले, कारण हे मैदान आपण पाहिलं तर मग गंगाधर अप्पा मलचू भुईर या नावानं या मैदानाला देखील हे नाव दिलं गेलंय. आणि निश्चितच अगदी समुद्र किनाऱ्याजवळ असलेलं हे टिवरी गाव, आणि या टिवरी गावामध्ये आज न्यू स्टार मडीपाडा टीमचं हे आयोजन नियोजन नगरसेवक चषक 2026 आपण पाहतोय. 5 षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट देखील डाऊन झाला. एक तुम्हारी तर एक हमारी असं दृश्य मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 6 धाव संख्या असताना पहिला विकेट मात्र डाऊन झाला. नितेश ठाकरे हे बाद झालेत. इथून मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गवळी, एक विस्फोटक खेळाडू, ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रशांत गवळी. प्रशांत ओ जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत. डीप एक्स्ट्रा कव्हरची यावेळेस एरिया निवडली आहे शॉट करता. काय जबरदस्त क्लास स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्हचा फटका. धावा देऊन जाईल 4, आणि या 4 धावेनं धाव फलक पोचले गेले, ते म्हणजेच 10 अंकांवरती. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा
स्ट्रोक खेळले गेले शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचले गेले 11 अंकांवरती. निश्चितच जयेश ढुकले यांचा आवडतं फ्रूट म्हणजे केला आणि सध्या तरी केळ्यांचा स्वाद या ठिकाणी घेतला जातोय. यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 12 या अंकांवरती. इथून अजूनही आपण पाहिलं तर मग 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये अजूनही हा मॅच जिंकण्याकरता 29 धावा हव्या आहेत. धन्यवाद अडुसई, थँक्यू सो मच. नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाज हर्षद वळवे आलेत. आई चंदुका चषक सारजा 2026 मध्ये आपण पाहिलं तर मग MB स्फोट बागपाडा मस्किनपाडा असं देखील म्हटलं जातं आणि जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता MB स्पोर्ट्सचा. नंबर 4ची ट्रॉफी मात्र तिथून त्यांनी उचलली आणि आज लगेच दुसऱ्या दिवसामध्ये नगरसेवक चषक 2026 मध्ये ते पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळालेत. हा क्रिकेटच्या खेळामध्ये संघर्ष हा शेवट नाही तर तो यशाकडे जाणारा पहिला पाऊल आहे. इथून मात्र तो पहिला पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला जाईल का, चांगले संघर्ष केले जातील का. 18 बॉल 29 ची गरज. हा चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड द लेग स्टंप डाबा स्टेजच्या बाहेर फेकला गेलाय. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. पहिला बॉल वाईड फेकलाय हर्षदनं. पुढील बॉल अजून एक वाईड बॉल. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये भर होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 14 या अंकांवरती. यशाच्या शिखरावर चढण्याआधी संघर्षाच्या घाटातून मित्रांनो जावं लागतं. इथून जर धावफलक चेस करायचं असेल तर मग अडचणींना सामोरे जावं लागेल. हवाई स्ट्रोक केले गेलेत भरपूर वेळ हवेमध्ये. चेंडूला आपण पाहिलंय डीप फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने यावेळेस चेंडू जाताना आपण पाहिलाय. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. या 2 धावेने धावफलक अगदी पोचलं जाईल ते म्हणजेच 16 अंकांवरती. ऑन साइडला खेळले गेले अलाउन द कार्पेटचं सायन. शतरक्षक पुढे येतोय. ज्ञानेश्वर होते त्या ठिकाणी आणि चांगलं फिल्डिंग झाली आहे. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 17 अंकांवरती. 17चा खतरा यावेळेस पाहायला मिळतो. प्रशांत ऑन स्ट्राइक. पुढील बॉल सरळ बॅटनं समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलंय. शतरक्षक आहे. ओ झेल सुटला गेलाय. जीवनदान मिळालं गेले. फलंदाज आपण पाहतोय मिस्टर प्रशांत गवळी याला. पकडा कॅच जिंका मॅच. सोडाल कॅच तर मग हराळ मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एक चांगला बॅटरचा झेल सोडला गेलाय आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या चांगल्या बॅटरचा झेल सोडताना त्यावेळेस त्याचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा दुणावला जातो आणि मग तो हळूहळू रंग बदलायला सुरुवात करतोय. पहा झालेली मिस्टेक अगदी धोक्यामध्ये घेऊन गेलीये. झेल पकडला असता तर नवीन बॅटर आला असता परंतु झेल सुटल्यानंतर स्ट्राइक रोटेट झाली आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर मग विशाल लाखाच्या बाट मधनं लाख मोलाचा षटकार मिडविकेटच्या दिशेने येताना पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या सायनं धावफलक पोहोचले गेले 24 या अंकांवरती. पुढील बॉल
पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र विशालने केला होता लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. एक धाव इथून मात्र पूर्ण होईल या ठिकाणी आपण पाहतोय. राजेश साठे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे नगरसेवक चषक 2026 मध्ये. यस, चंद्रकांतजी फडवळे साहेबांचा देखील शुभागमन झाले आणि त्यांना आम्ही विनंती करतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. षटकाची झाली या समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 25 आणि इथूनही अजून हा मॅच जिंकण्याकरता 12 बॉल मध्ये रुद्राक्ष स्फोट चिंचोटी गवळीपाडा या संघाला धावा बनवावा लागतील. 12 बॉल 16 धावा, 12 चेंडू 16 धावा इथून मात्र अजूनही ह्या हवा आहेत. जली को आग कहते, बुझे को राग कहते और उस राग से निकलता हुआ बारूद उसे विश्वनाथ कहते. आणि विश्वनाथ बरं आला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल हा फुलरलेनचा होता डाव्या एसटीच्या पलीकडे, म्हणजेच इथून आपण पाहिला तर मग हा चेंडू असणार आहे वाईट. विश्वनाथ भरपनं काय जबरदस्त बॉलिंग केली आई चंदुका चषक 2026 मध्ये. परंतु आज तीच बॉलिंग पुन्हा एकदा या ठिकाणी करावी लागणार आहे. पुढील बॉल ऑन साइडला खेळण्याची मानसिकता विशाल होते. ऑन स्ट्राइक वरती एक सिंगल धाव इथून मात्र ही पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकले पोहोचले गेले ते म्हणजेच 27 अंकांवरती. इथून अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जो आहे तो मात्र प्रॉपर झाला नाहीये. मिसटाइम स्ट्रोक झाला होता. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 28 अंकांवरती. पुढील बॉल ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताने एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. मिडॉनच्या दिशेने मात्र चेंडू निघून गेला होता. चांगले फिल्डिंग डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे आला, चेंडूला उचललं, चेंडूची फेकी होईपर्यंत एक पुन्हा एकदा सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. धावफलक पोहोचले गेले 29 अंकांवरती. हा क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चितच ध्येय मिळवण्यासाठी तुमची जिद्द, तुमचा जोश हे ॲक्युरेट असेल तर निश्चितच मेहनतीचं फळ तुम्हाला चांगला मिळेल यात काही शंका नाहीये. अशा फार गोष्टी आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये त्या ॲक्युरेटपणे ठेवाव्या लागतात. अगदी वेळेमध्ये त्या गोष्टींचा उपयोग देखील करून घ्यावा लागतो. मिळालेल्या संधीचा निश्चितच फायदा उचलावा लागतो. इथून पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती विश्वनाथ. पुढील बॉल फुल टॉस बॉल. मिस्टाइम फटका पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येईल. पहिल्या अटॅम्प मध्ये झेल मात्र इथे सोडला होता, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडला गेलाय आणि फलंदाज बाद होईल या ठिकाणी विशाल लाखात. सात चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय किरण गुरुडा आलेत आणि आल्या आल्या पहा चौकार त्याच्या बॅट मध्ये आलाय आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरकला पोहोचला गेलाय तो म्हणजे 34 अंकांवरती. इथून अजूनही आपण पाहिलं तर मग 7 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 6 चेंडू 7 धावा.
धन्यवाद थँक्यू सो मच. इथून काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल जयदीप वलवी याला, कारण जिंकण्याची मजा मित्रांनो तेव्हाच येते ना जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची वाट पाहत असतात, तेव्हा त्यांना दाखवून द्यायचं. दिसतं तसं नसतं मित्रांनो, म्हणूनच तर जग फसतं. आणि असा जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीतून एखादा चांगला डाव जिंकाल तेव्हाच जग देखील तुमच्या क्षमतेवरती विश्वास ठेवेल. इथून आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना मात्र पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले ते म्हणजे 35 अंकांवरती. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळामध्ये इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे. इथून अशाच प्रकारचा खेळ करून दर्शवावा लागेल गोलंदाज जयदीप वलवी याला हा मॅच जिंकण्याकरता. वेळेस फील्ड मध्ये हलकासा बदलाव. समीर भोईर आणि विलास वर्गणा यांना आम्ही विनंती करतोय आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये या. आपलं देखील सहर्ष स्वागत. ओव्हर पिच बॉल खाली क्षेत्र निवडलं. मिड विकेट अँड स्क्वेअर लेग मध्ये भरपूर मोठा गॅप होता आणि जणू काही सुईमधून धागा ओला गेलाय आणि हा चौकार पेश केलाय. धाव संख्या 2 ने पुढे सरकली पोहोचली गेली ती म्हणजेच 29 अंकांवरती, सॉरी 39 अंकांवरती. इथून आपण पाहिलं तर मग 2 धावांची आवश्यकता असणार आहे हा मॅच जिंकण्याकरता. 4 चेंडू 2. सॉफ्ट हँड मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पॉइंटला चेंडूला ढकललं होतं आणि इथून दुसरी धाव पूर्ण केली जाईल का, परंतु रोखलं गेलंय. आता मात्र 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता एक सिंगल धावेची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राईक वरती तुम्ही पाहू शकाल फलंदाज प्रशांत तुम्हाला शांत दिसतो परंतु शांत नाहीये. चांगला खेळ सातत्याने तो मैदानाच्या आतमध्ये करू शकतो. जितके शांत खेळाडू तितके स्ट्रॉंग असतात असंच म्हणावं लागेल. कारण कवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा नाद कधीच करायचा नसतो मित्रांनो. पुढील बॉल डाव्या स्टिच्या पलीकडे, व्हाईट बॉल